क्रिकेट खरंच 1980 टू 1990 किंवा त्यानंतरची एक अजून 4-5 वर्ष घ्या. क्रिकेटमध्ये वेगळी मजा होती. 1986-87 शारजा कपसाठी आपली इंडियन टीम गेली होती आणि हरियाणवी असलेला आपला चंदीगडचा एक बॉलिंगमधला झंझावात कपिल देव निखंज कॅप्टन होते आणि टीमसुद्धा अगदी जबरदस्त प्लेयरची टीम होती. सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, रॉजर बिन्नी, मदनलाल, मनिंदर सिंग, चेतन शर्मा, गोपाळ शर्मा, सदानंद विश्वनाथ ॲज विकेट कीपर, चंद्रकांत पंडित पण एक ॲडिशनल विकेट कीपर. बहारदार टीम होती. बॉलिंगमध्ये कपिल देवला साथ देणारे मदनलाल, सराव करून थकून भागून आपली पूर्ण इंडियन टीम ड्रेसिंग रूमकडे निघाली. अक्षरशः कपिल देवच्या कॅप्टन्सीमध्ये मन लावून सराव करणारा हा भारताचा क्रिकेट संघ. इवन सुनील गावस्कर, सिनियर प्लेयर, एक्स कॅप्टन ऑफ इंडियन टीम, ही वॉज ऑल्सो देअर. मोहम्मद अझरुद्दीनसारखा एक चपळ क्षेत्ररक्षक आणि एक उत्तम बॅट्समन, ते सुद्धा या टीमचे एक भाग होते. कपिल देव निखंज यांच्या सोबत सराव करून घामेघूम होऊन इंडियन टीम ड्रेसिंग रूमकडे रवाना झाली आणि कपिल देव निखंज मात्र त्यांना पत्रकारांनी घेरलं. कारण नेक्स्ट डे इंडिया वर्सेस पाकिस्तान हा नेहमीच अटीतटीचा होणारा सामना होता. त्यातून शारजा क्रिकेट मैदान. पाकिस्तानचे सपोर्टर खूप असतात शारजाच्या मैदानावर, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं. आता हा 1986-87चा दौरा, खास कपिल देवची कॅप्टन्सी आणि असे मातब्बर असलेली आपली भारताची टीम, याविषयीची आठवण मी तुमच्याशी का शेअर करतोय. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतले एक जानेमाने कलाकार, विनोदी अभिनेता महमूद यांनी बऱ्यापैकी नाव कमावलेलं होतं. इंडस्ट्रीमध्ये तसं पाहिलं तर त्यांचा दबदबा पण होता. अर्थात नवीन आलेल्या अमिताभ बच्चन यांनासुद्धा त्यांनी इनिशियल स्टेजला, जेव्हा अमिताभ बच्चन काहीच नव्हते, तेव्हा त्यांची राहण्याची व्यवस्था किंवा त्यांना मदतीचा हात देणं, ते ज्या ठिकाणी काम मागायला जातील त्या ठिकाणी थोडंफार रिकमेंड करणं, अशा गोष्टी केलेला एक मानवतेच्या दृष्टिकोनातून जगलेला कलाकार म्हणजे महमूद. त्यातून मग पडद्यावर आपणा सर्वांना खूप हसवणारा अशा काही भूमिका केलेल्या आजही स्मरणात आहेत आपल्या. असा हा एक विनोदी नट, एक चांगला माणूस, हा त्या मॅचेस बघायला शारजाला गेलेला. अर्थात त्या काळी 1986-87चा काळ तसं पाहिलं तर दाऊद इब्राहिम यांचा खूप मोठा प्रसिद्धीचा काळ होता असं नाही आहे. पण त्यांच्या विश्वात हळूहळू ओळख निर्माण करत गेलेले असं ते व्यक्तिमत्व त्या काळीसुद्धा होतं. महमूद या आपल्या बॉलिवूडमधल्या कलाकाराची थोडीफार त्यांच्याशी जवळीक, म्हणून सहज दाऊद यांना आपल्या क्रिकेटच्या, भारतीय क्रिकेटच्या ड्रेसिंग रूमकडं महमूद घेऊन गेले. सहज घेऊन गेले का काय उद्देश होता तो त्यांना माहिती आणि दाऊद इब्राहिम यांना माहिती. पण ड्रेसिंग रूममध्ये सगळे आलेले आपले 12-13 प्लेयर्स
सराव करून नुकतेच घामे घुमून आलेले आणि ड्रेसिंग रूममध्ये महमूद आणि दाऊद इब्राहिम आलेले. तसं पाहिलं तर बीइंग सिनियर पर्सन सुनील गावस्कर हे महमूदना चांगलंच ओळखत होते. मुंबईचे क्रिकेट प्लेयर त्यांना चांगलंच ओळखत होते. तसं सगळ्यांनीच त्यांना ओळखलं, पण सोबत कोण आहे हे मात्र खूप कमी क्रिकेटरला माहीत होतं. प्रत्यक्ष गाठभेट कुणाची नवीन प्लेअरची तर कधीच झाली नव्हती. आणि मग महमूदनी ओळख करून दिली, एक व्यापारी म्हणून दाऊद इब्राहिमची ओळख करून दिली. अर्थातच ज्या त्या प्लेयरनी आपापल्या पद्धतीने कोणी नमस्कार केला, कोणी हात मिळवला. आणि मग दाऊद इब्राहिम यांनी उद्याचा सामना बघायला मी पण येणार आहे आणि उद्या जर इंडियन क्रिकेट टीमने पाकिस्तानला पराजित केलं तर क्रिकेट टीमच्या प्रत्येक प्लेयरला मी एक चांगल्यापैकी कार गिफ्ट करेन, असं काहीसं वक्तव्य महमूद समोर दाऊद इब्राहिम यांनी केलं. जो काही त्यांचा बिझनेस सुरू होता त्या काळात, तो काय बिझनेस होता, ते काय करत होते, या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. पण ड्रेसिंग रूममध्ये येऊन भारतीय टीमला अशा पद्धतीने ऑफर देणं सामन्याच्या आदल्या दिवशी, हे तितकंसं संयुक्तिक वाटत नव्हतं. त्याच्यामुळं सुनील गावस्कर सारख्या सिनियर प्लेयरनी मौन धारण केलं. तेवढ्यात पत्रकार परिषद आटोपून क्रिकेट टीमचा कॅप्टन असलेले कपिल देव निखंज, ज्यांचा बाणा खरोखर एक पंजाबी बाणा, हरियाणवी, चंदीगडमध्ये जन्माला आलेले कपिल देव हे त्या काळातले आपले ऑलराऊंडर प्लेयर, कॅप्टन आणि 1983चा वर्ल्ड कप जिंकून दिलेला एक महान कॅप्टन. अर्थातच त्यांनी पाहिलं महमूद आलेत आणि त्यांच्यासोबत कोणीतरी आहे आणि थोडीफार प्लेयरशी गप्पा मारल्यावर त्यांना कळलं की या व्यक्तीने कारची ऑफर दिली आहे, उद्याची मॅच जिंकली पाहिजे वगैरे. कपिल देव यांचा पारा चढला. कुठेतरी काहीतरी आमिष दाखवण्याचा आपल्या भारतीय टीमला प्रयत्न करणारा हा कोण, हा ड्रेसिंग रूममध्ये माझी परवानगी न घेताना घुसलेला हा कोण. आणि सत्वर कपिल देव यांचा पारा चढला आणि त्यांनी सरळ सांगितलं महमूद यांना, आत्ता तुम्ही इथून निघून गेलात तर बरं होईल. सत्वर, तुरंत आप यहाँ से ड्रेसिंग रूम छोड़ के बाहर जाइए, आपके साथ जो भी कौन है. बस कपिल देव इतकं बोलून दरवाजाकडे गेले आणि तिथून त्यांनी महमूद आणि त्यांच्यासोबतच्या व्यक्तीला जोरात हाक मारली. प्लीज कम हियर, कम ऑन, यहाँ से आप कृपा करके बाहर जाइए. त्या आवाजातली जरब आणि त्या डोळ्यातला धगधगता अंगार. आफ्टर ऑल कपिल देव वॉज अ फास्टर बॉलर ऑफ आवर इंडियन टीम. आणि फास्टर बॉलर्स हे तसे थोडे ॲग्रेसिव्हच असतात. आणि अशी काही दृश्य पाहिली आणि असं काही समजल्यानंतर कोणता प्रामाणिक कॅप्टन त्या लोकांना तिथं थांबवून घेईल. एक कणखर, एक परखड व्यक्तिमत्व. कपिल देव निखंज यांनी अक्षरशः अपमानित झाल्यासारखं वाटलं त्या व्यक्तीला तरी हरकत नाही, पण ही व्यक्ती इथं थांबली नाही पाहिजे. आता 1 मिनिटसुद्धा महमूद आणि त्यांच्यासोबतची ही व्यक्ती ड्रेसिंग रूममध्ये मला दिसली नाही पाहिजे, असा त्यांचा तो आविर्भाव. आणि कधीही असा अपमान सहन न केलेला तो दाऊद इब्राहिम निमूटपणे ज्या पावली आला त्या पावलांनी अतिशय अपमानित मान खाली घालून त्या ड्रेसिंग रूममधनं बाहेर गेला. त्यानंतरचा दौर मी मुद्दाम म्हणालो की 92, 93, 94, 95पर्यंत ठीक होतं. पण ज्या वेळेस मॅच फिक्सिंगचं वारं सुरू झालं आणि अशा काही बातम्या बाहेर येऊ लागल्या, त्यानंतर या क्रिकेट मॅचेस बघण्यातला निदान आमचा तरी रस संपला. म्हणून तो काळ, दॅट वॉज अ गोल्डन पिरियड ऑफ इंडियन क्रिकेट. नॉट ओन्ली इंडियन क्रिकेट, क्रिकेट थ्रू आउट द वर्ल्ड, असंच मी म्हणेन. कपिल देव निखंज या प्लेयरनी जे काही योगदान दिले आपल्या भारतीय टीमसाठी, कधीही विसरू शकणार नाही आपण.
वर्ल्ड कपची टीम कधीही विसरू शकणार नाही आपण. त्याच्यावर आता चित्रपट पण बनला. तो चित्रपट पण तसं पाहिलं तर आता खूप जुना झाला. पण अशी ती त्यावेळची एक खंबीर नेतृत्व लाभलेली भारतीय टीम, क्रिकेटची टीम, मग शारजा कपमध्ये आपण त्यावेळेस दाखवलेली चमक, ह्या सगळ्या एक सुंदर आठवणी मनामध्ये जतन करून ठेवल्यात. आणि त्यामध्येच ही एक आठवण की दाऊद इब्राहिमसारखा नंतर खूप मोठा नावारूपाला आलेला कुविख्यात स्मगलर आणि आपल्या भारत देशाचा एक शत्रू, ज्याने बॉम्बस्फोट घडवून आणले वगैरे वगैरे, त्याचा अशा पद्धतीने आपल्या ड्रेसिंग रूममध्ये त्याचं आगमन आणि त्याचं तिथून मग निघून जाणं, तेही कपिल देव यांच्या त्या कणखर वाक्यांमुळं. खरंच अशी माणसं, असे एक टीम कप्तान पुन्हा होणे नाही, पुन्हा होणे नाही. पण या रम्य आठवणी आपण कधी विसरायच्या नाहीत. दी ग्रेट टीम ऑफ इंडियन क्रिकेट अँड दी ग्रेट कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम कपिल देव निखंज यांना खूप आरोग्यसंपन्न असं, खूप सुंदर असं आयुष्य लाभो. त्यांनी सेंचुरी तर अनेक मारल्यात आपल्या भारतीय टीमच्या एक ऑलराऊंडर म्हणून, तशीच जीवनाच्या आयुष्याचीसुद्धा, वयाचीसुद्धा सहज सेंचुरी त्यांनी पार करावी, याच शुभेच्छा आणि सदिच्छा. या व्हिडिओत इथंच थांबतो. सहज आठवणीतलं काही तुमच्या मनापर्यंत इंडियन क्रिकेट टीमच्या प्रेमापोटी. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल, जो 10,000 व्हिडिओकडे वाटचाल करणारा एकमेव चॅनल.